जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास 9वा यज्ञ शिकवण नाम श्रीराम समर्थ दुर्बळ नाचारी ओढगस्त आळशी खादाड रीनगस्त मूर्खपणे अवघे व्यस्त काहीच नाही. श्रीराम समर्थ. बघा, दशक 12वा विवेक वैराग्य नाम परमार्थामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असेल तर विवेक आणि वैराग्य. विवेकाचं वैराग्य नसेल तर परमार्थ होऊ शकत नाही. कारण हेकांडपिस वैराग्य, मशान वैराग्य आपण पाहिलंय, अखंड आपण पाहत आलोय. काय हो, मशान वैराग्य अखंड येतं बघा आपल्याकडं. कुणी गेलं या जगातून, कुणी हे जग सोडून गेलं किंवा मृत्यू पावलं, मरण पावलं, तर आपल्याकडं जे वैराग्य येतं तात्पुरतं वैराग्य असतं हो. त्या माणसाला आपण जोपर्यंत माती देत नाही तोपर्यंत आपल्याला खूप वाईट वाटतं हो. आपण काय म्हणतो, खूप तरुण होता, खूप काय करून गेला, म्हणजे एवढं कमवलं त्यानं, बरोबर काय नेता आलं नाही, आपण काय बरोबर नेऊ शकत नाही, अखंड आपण म्हणत असतो. परंतु हे वैराग्य टिकतं कुठपर्यंत हो? टिकतं कुठपर्यंत? जोपर्यंत त्या व्यक्तीला माती आपण देऊन येतो, घरी येतो, घरी आपल्या संसाराला लगेच सुरुवात करतो ना. आपण कुणासाठी थांबत नाही. लक्षात ठेवा, आपण संसार थांबवतो का? कुणीही जाऊ द्या, घरातील व्यक्ती जरी, खूप जवळची व्यक्ती जरी गेली तरी खायचं थांबत नाही, कर्म करायचं थांबत नाही. लक्षात घ्या. म्हणजे वैराग्य, हे वैराग्य जे आहे आपल्याकडं, आपण म्हणतो खूप प्रेम आहे हो, माझं खूप प्रेम होतं त्या व्यक्तीवरती. एक दिवस जेवत नाही, 2 दिवस जेवत नाही, परंतु तिसऱ्या दिवशी तरी आपण काय करतो, मुला बाळांकडे बघितलं पाहिजे म्हणून काय करत असतो, कुणाचा तरी आधार घेऊन आपण काय करतो, अन्नप्राशन करतो. शरीराला जे आवश्यक आहे, म्हणजे आपला आत्मा घाबरत कशाला असतो? आपण घाबरतो कशाला हो? अखंड मृत्यूला घाबरत असतो. म्हणून एक जण गेलं तरी आपण काय करत नाही, थांबवत नाही हो, जगणं थांबवत नाही. म्हणजे समर्थ काय म्हणतात की आपल्याकडचं जे वैराग्य आहे ते हेकांडपिस वैराग्य आहे, मशान वैराग्य आहे. ते वैराग्य जास्त काळ टिकत नाही. आपल्याला तात्पुरतं वैराग्य येतं, नको वाटतं, जीवन नको वाटतं, हा संसार नको वाटतो. परंतु ते वैराग्य आपण फार काळ काय करू शकत नाही हो, धरून बसू शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की परमार्थामध्ये आवश्यक काय आहे, विवेक आणि वैराग्य. विवेक आणि वैराग्य हे दोघं जण जर प्रत्येक व्यक्तीकडे असतील, ज्या व्यक्तीकडे हे दोघं जण असतील त्यालाच अखंड परमेश्वराची भेट होणार आहे. लक्षात ठेवा. कारण परमेश्वराला जर ओळखायचं असेल, परमेश्वराला जर भेटायचं असेल तर अखंड विवेक आणि वैराग्य दोघांचं काय पाहिजे, आपल्या अंतरी वास्तव्य पाहिजे, तरच परमार्थ होऊ शकतो. सहज आणि सुलभ परमार्थ होऊ शकतो. विवेकातलं वैराग्य पाहिजे, जे वैराग्य अखंड संतांकडं होतं, अखंड संतांकडं होतं. कितीही मिळालं, आपण ऐकलंय संत तुकाराम महाराजांना अखंड खूप मोठं धान्य दिलं होतं. शेतकऱ्याने राखणी करण्याचं खूप मोठं धान्य दिलं होतं. ते धान्य अखंड काय केलं होतं तुकाराम महाराजांनी, अखंड दान करून टाकलं आणि आपल्या स्वतःला जेवढं लागेल तेवढंच घेतलं. दोन ठिकी काय लागत असतील, जे काय 50-100 किलो जे काय लागत असेल घरी तेवढंच ठेवलं, बाकी सगळी दान करून टाकली. म्हणजे कसलं हे वैराग्य. कारण संसारात अडकायचं नव्हतं त्यांना. अखंड आवडी, त्यांची बायको काय करायची हो, अखंड त्यांना बोलायची, तरीही ते काय म्हणायचे, ही बोलती म्हणून तर मला काय होत नाही हो, या संसाराविषयी लय प्रेम वाटत नाही. लक्षात घ्या. म्हणजे अखंड विवेकातलं वैराग्य पकडून ठेवलेलं. जसं संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताई, संत निवृत्तीनाथ, संत सोपान यांच्याकडं पण अखंड काय होतं, विवेकातलं वैराग्य होतं. त्यांना खूप कळत होतं, खूप ज्ञानी होते हे संत, तरीही
आपल्यासाठी वेडं बनवून राहायचे ना. संत तुकाराम महाराजांना सगळे वेडे म्हणायचे, परंतु ते वेडे होते का हो? अहो अखंड तुकाराम गाथा ज्यांनी लिहिली ते वेड असू शकतात का? वेड होतं त्यांना, कशाचं होतं हो? अखंड त्या हरिनामाचं वेड, अखंड त्या पांडुरंगाचं वेड, अखंड त्या परमेश्वराचं वेड, स्वतःचा देह पूर्णपणे वाहून दिलेला ना त्या परमार्थामध्ये, म्हणून त्यांना लोक वेड म्हणायचे. लक्षात ठेवा, वेड असावं, मग कशाचं असावं? अखंड परमार्थाचं वेड असावं. म्हणजे समर्थ काय म्हटले हो, की आपणही विवेकातलं वैराग्य असावं. संसार करू नका असं कधीच सांगत नाही. कोणत्याही संतांनी सांगितलं नाही की संसार हा वाईट आहे, संसार करू नका. आलोय जन्माला, संसारात आलोय जन्माला म्हटल्यानंतर संसार करता आला पाहिजे, उत्तमाचा करता आला पाहिजे. आणि तो करत असताना परमार्थ ही आपल्याला करता आला पाहिजे, आणि तोही उत्तम प्रकारे करता आला पाहिजे. म्हणून गेल्या समासात सांगितलं ना, काळ रूप, काळाचं रूप पाहायला मिळतंय ना सर्वांना. आता काळ रस्त्यावर येऊन बसलाय, काळाला जास्त वेळ नाही, एकदम नेतो तो. 5-5, 10-10 व्यक्ती मरतात बघा. का तर काळाला सेपरेट न्यायला सुद्धा वेळ राहिला नाही. म्हणजे काळ कुठे येऊन बसलाय हो? काळाचं रूप पाहायचं असेल तर रस्त्यावरती पहा, काळ अखंड तिथंच बसलाय. त्याला माहित आहे की आपल्याला माणूस कुठं सापडू शकतोय, आपल्या कचाट्यात कुठं सापडणार आहे. नियम कुठं मोडतो तो? रस्त्यावर नियम मोडतो, मग यमाची बाधा होणारच. लक्षात ठेवा. म्हणून समर्थांनी आपल्याला समास 9वा यत्न शिकवण नाम. आता यत्न म्हणजे काय हो? प्रयत्न कसा करायचा हे शिकवतायत समर्थ. म्हणजे समर्थ काय म्हणतात, जे येत नाही तुम्हाला ते शिकवण्याचं काम कोण करते? अखंड सद्गुरू परंपरा करते. लक्षात ठेवा. म्हणून यत्न शिकवण दिलंय समर्थांनी. यत्न शिकवण का दिलाय? समर्थ म्हणतात की अखंड माझ्या दासाला मला काय करायचंय, जे येत नाही ते, त्याला जे माहीत नाही ते मला काय करायचंय, त्याला शिकवायचंय. म्हणून हा समास दिलाय यत्न शिकवण नाम. श्रीराम समर्थ. दुर्बळ नाचारी ओढगस्त, आळशी खादाड ऋणग्रस्त, मूर्खपणे अवघे व्यस्त काहीच नाही. आता सध्या आपल्या देशातील युवकांची अवस्था अशीच आहे. काय हो अवस्था झाली? नोकरी करत नाहीत, म्हणजे अर्धवट शिक्षण घेतलेलं. अहो कोणतंही शिक्षण घ्या, परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये, फॉरेनमध्ये बघा, कोणत्याही कामाला तुच्छ मानत नाहीत. लक्षात घ्या, कोणत्याही कामाला ते काय करत नाहीत, तुच्छ मानत नाहीत, कमी लेखत नाहीत. त्यांच्या देशामध्ये जो साफसफाई करतो तोही माणूस, आणि उच्च जो PhD वगैरे झालेला तो माणूस, दोघं संध्याकाळी येऊन एकत्र जेवण करतात मस्तपैकी. आणि कुणी कुणाला हिनवत नाही की काय हो तू कुठलं काम करतोय, कमी दर्जाचं काम करतोय, मी खूप मोठा काय आहे, अधिकारी आहे, असं तिथं मानलं जात नाही. लक्षात ठेवा. म्हणून ते प्रगत देश आहेत. आपल्या देशामध्ये जरा कोणी शेती करत असेल, शेती करणाऱ्याला, शेतकऱ्याला सुद्धा तुम्ही काय करता, कमी लेखता. बरोबर आहे? अहो त्यानं जर शेती करायची सोडली तर काय अवस्था होईल व देशाची. म्हणून अगोदर सगळ्यात महत्त्वाचं कोण आहे हो? अन्न देतो पोटाला. म्हणजे ते शेतकरी शेती करतात, कष्ट करतात, राबतात शेतामध्ये अखंड, म्हणून आपल्याला धान्य मिळतंय आयतं. पैसे देऊन धान्य मिळत नाही. लक्षात ठेवा. ते पिकवावं लागतं ना, अगोदर शेतात पिकावं लागतं तर आपल्याकडं काय येणार आहे, मार्केटमध्ये येणार आहे. शेतात जर पिकलं नाही तर मार्केटमध्ये येणार आहे का हो? नाही येणार. म्हणून कोणतंही काम कमी दर्जाचं नाही आहे. प्रत्येकाचं आपापलं काय आहे, महत्त्व आहे. प्रत्येकाचं आपापलं महत्त्व आहे. म्हणून समर्थ म्हणतात की दुर्बळ नाचारी ओढगस्त. काय करतात हो? इंजिनियर झालोय मी, पाय कसा मातीमध्ये रोवू, पाय कसा चिखलामध्ये देऊ, आणि दार कसं मोडू, असं त्याला भ्रम होतो हो. अखंड शेतकऱ्याचा मुलगा शेती करताना वडिलांना पाहिलेलं असतं, परंतु शेती करताना पाहून सुद्धा त्याला असं वाटतं की मी खूप शिकलोय, म्हणून काय करतात हो मुलं, काम करत नाहीत काहीच. अखंड वडील रोज त्याच्या देखत दारं मोडत असतात,
पण तो बघतो, पण त्याला वाटतं घाण वाटतं. कारण का? त्याला वाटतं मी आता काय झालोय, उच्च शिक्षित झालोय, मी कसं दारं मोडू. एवढंच नाही तर साधं ग्रॅज्युएशनला जाणारी मुलं कुठंतरी नोकरी करायला त्यांना काय वाटत नाही, पण स्वतःचं शेत भिजवायचं म्हटलं, पाय म्हणजे चिखलात पाय भरवायचा म्हटलं की त्यांना काय वाटतं, खूप गलिच्छ, खूप कमीपणाचं वाटतं. परंतु समर्थ म्हणतात की काय हो, हे कुठलंही कमीपणाचं नाही, कुठलंही काम कमीपणाचं नसतंय, हे समर्थ शिकवून देत आहेत. म्हणून तुम्ही कमीपणाचं मानताय, तुमच्याकडं प्रयत्न करण्याची काय नाही, तयारी नाही, म्हणून तुम्ही काय आहे, दुर्बळ, नाचारी, ओढगस्त, आळशी, खादाड, ऋणग्रस्त. मग ते काय होणार हो, साहजिकच आहे. थोडंसं कुठं ग्रॅज्युएशन केलं तो ती व्यक्ती धड पूर्ण शिक्षणही घेत नाही आणि धड कमी शिक्षणही घेत नाही. म्हणजे ते काय करतात, अर्ध शिक्षण घेतात कुठंतरी, आणि मग ते काय अशा प्रकारचे बनतात, कसे, आळशी, खादाड, ऋणग्रस्त. ही म्हण म्हणजे हे लागू पडतंय, म्हणजे कसं, अद्वैत पण लागू पडतंय आणि द्वैत पण लागू पडतंय. समर्थ काय म्हणतात, परमार्थातलं बी शिक्षण घेता आलं पाहिजे हो, उत्तमाचं घेता आलं पाहिजे, तरच कळणार आहे ना. मग आळशी, खादाड, ऋणग्रस्त प्रयत्नच नाही केले तर ती व्यक्ती काय बनणार आहे हो, आळशी, खादाड बनणार आहे. काय बनणार आहे हो, खादाड आणि ऋणग्रस्त. अखंड कर्ज डोक्यावर, आळस केला, नुसतं खायचं काम केलं आणि नुसतं आळस भरला अंगामध्ये, तर काय होणार आहे, अखंड कर्ज होणार आहे डोक्यावरती. मूर्खपणे अवघे व्यस्त, काहीच नाही. बघा, सगळे चौकात बसलेले असतात तरुण पिढी, सगळी तरुण पिढी कुठं, तर चौकात. नको ते धंदे सुचतात त्या लोकांना. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की असं तरुणपण वाया घालवू नका हो. जे असल हाताला जे काम मिळेल, जे आपल्याला करता येईल, कुठलंही काम कमीपणाचं नसते. तुम्ही कोणतंही दुसरं कर्म करायला कधी घाबरत नाही, म्हणजे वाईट कर्म करायला तुम्ही घाबरत नाही, कुठला मागचा पुढचा विचार करत नाही. मग चांगलं कार्य करताना 1000 वेळा विचार कशाला करताय? चांगलं कार्य करताना विचारच नाही ना आला पाहिजे. कार्य करत राहायचंय, यत्न करत राहायचंय, तरच तुम्हाला काय मिळणार आहे, जीवनामध्ये यश मिळणार आहे, यश, कीर्ती, प्रताप मिळणार आहे. खाया नाही, जेवया नाही, लेया नाही, नेसया नाही, अंतराया नाही, पांघराया नाही, कोपट नाही, अभागी. बघा, अशी अवस्था झाली कित्येक तरुणांची अवस्था, कित्येक तरुणांचीच म्हणावी लागेल, अशी अवस्था झाली की काय हो, खाया नाही, जेवया नाही, म्हणजे काय, कष्टच नाही केले, अखंड आळसात दिवस घालवला, लग्न होणार नाही, अखंड ती पोरं नुसती झोपून असतात, व्यसनामध्ये गुंग असतात, त्यांना काही सुचत नाही, आपण काय करतोय याचं काय राहत नाही हो, भानच राहत नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात, मग त्यांची अवस्था साहजिकच आहे. कशी होणार आहे हो, खायला मिळत नाही, जेवायला मिळत नाही, लिहायला मिळत नाही, नेसाय मिळत नाही, अंतराया नाही, पांघराया नाही, कोपट नाही, अभागी, म्हणजे त्याला साधं घरही नसतंय, लक्षात ठेवा. आणि आई वडील मुलांची अशा अवस्था करण्याला काय असतात, जबाबदार असतात, लक्षात ठेवा. समर्थ काय म्हणतात, मुलांना शिकवता आलं पाहिजे, कोणतंही काम कमीपणाचं नाहीये. मिळाली नोकरी, केली, नशिबाने नोकरी मिळाली, केली, प्रयत्न करायचे, शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करायचे. जर नाही मिळाली तर काय करायचं, उद्योग करायचा, कष्ट करत राहायचं, अखंड प्रयत्न करत राहायचे. समर्थांना ते अभिप्रेत आहे. बसून खाणं, आळसासारखं खादाड, ऋणग्रस्त होणं हे समर्थाला अभिप्रेत नाही. लक्षात ठेवा. समर्थ म्हटले की तुला कुठलंही व्यसन नसेल, दिवसातून तू चांगल्या मार्गाने कमवलेले 300 रुपये सुद्धा तुला काय होणार आहेत, तो पुरणार आहेत. लक्षात ठेवा, अखंड ते काय होणार आहेत, पुरणार आहेत. परंतु वाम मार्गाने कमवलेले लाखो रुपये तुला पुरणार नाहीत, कारण तुझी बुद्धी पण तशीच ते खर्च करणार. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हणतात अखंड कष्ट करत राहा. कष्ट केलं तर काय मिळणार आहे तुम्हाला, त्याचं फळ मिळणार आहे. म्हणून समर्थ म्हटले, दुबळा, अनाचारी, ओढग्रस्त, आळशी, खादाड, कर्जबाजारी, मूर्खपणामुळे सारे अव्यवस्थित झालेले,
सारे गमावून बसलेला, जवळ काहीच उरले नाही असा कोणी एक काय आहे व्यक्ती आहे. समर्थ म्हणतात त्याच्याजवळ खायला जेवायला अन्न नाही, अंगावर घालायला नेसायला अंथरायला पांघरायला काही नाही, राहिला कोपट देखील नाही, असा तो करंटा इतका दुर्दैवी. इतका काय आहे दुर्दैवी. हा प्रश्न चाललाय व श्रोता काय प्रश्न विचारतोय समर्थांना आपल्याला बघायचंय. सोयरे नाही धायरे नाही, इष्ट नाही मित्र नाही, पाहता कोटे ओळखी नाही, आश्रये विन परदेशी, तेने कैसे करावे काय जीवेसी धरावे, वाचावे की मरावे कोण्या प्रकारे. बघा श्रोता विचारतोय समर्थांना की समर्था काही लोकांची अशी अवस्था आहे की त्यांच्याकडं काय नाही हो, सोयरे नाही, कुठली सोयरे नाही, म्हणजे सोयरे धायरे किंवा इष्टमित्र त्याला कोणीच नाहीत, आणि पाहायला गेलं तर कोठे कोणाची ओळख नाही, असा तो निराश्रित परदेशी आहे. त्यानं काय करावं, कोणती गोष्ट मनात धरावी, त्यानं जगावं किंवा मरावं आणि ती कोणत्या प्रकारे, असा काय केलाय हो श्रोत्यांनी प्रश्न केलाय सद्गुरूंना. आहो समर्थ म्हणतात की साहजिकच आहे, ज्याच्याकडं काय आहे सोयरे म्हणजे ज्यानं कष्टच नाही केलं, म्हणजे नुसतं झोपून राहिला. आता एक व्यक्ती अशी होती की त्याला कोणीतरी काय करायला लागायचं, तोंडात घास घातला तरच तो खायचा, आणि म्हणजे जांभळ जरी झाडावनं पडलं तरी अंगावर दिवस दिवस पडून राहायचं, परंतु त्याला हाताने तो उचलून खात नव्हता. तो काय करायचा, कुणीतरी आई घालेल भाऊ घालेल, अहो कुठपर्यंत घालणार आहेत. आणि असा जो व्यक्ती आश्रय म्हणजे आळस असावा, पण किती असावा ह्याला लिमिट आहे ना. समर्थ म्हणतात एवढा आळस की सगळं घरदार काय झालं हो, आळसयुक्त झालं सगळं. मग हे सगळं मिळणार आहे का. जर तुम्हाला सुखसुविधा हव्या असतील जीवनामध्ये तर कष्ट करता आलं पाहिजे हो, अन्यथा काय आहे सगळं व्यर्थ आहे. काय तुम्ही जेवढं काही करता एवढं करून तर काय उपयोग आहे, काहीच उपयोग नाही ना. जर खायला अन्नच मिळत नसेल तर मग पांघरायला ल्यायला नेसायला मिळणार आहे का हो. मग कष्ट केलं तर लग्न वगैरे होईल, म्हणजे तू काहीतरी कमवले पैसे, काहीतरी कमवले, आपल्या घरी काहीतरी प्रगती दिसली दुसऱ्याला, तरच दुसरे काय करतील आपल्याशी सोयरीक जुळवतील ना. भले मोठी शेती आहे परंतु घरामध्ये काय नाही, चहाला चहा पावडर नाही, साखर नाही चहाला, भाजीला भाजीपाला नाहीये, अशा घरी कुठला मुलगी बाप म्हणजे बाप कुठलाही वडील कुठलाही बाप आपली मुलगी देईल का हो. यासाठी काय करता आलं पाहिजे हो, त्या घरामध्ये काहीतरी प्रगती दिसली पाहिजे ना, म्हणजे तुमच्यामध्ये काहीतरी बदल दिसला पाहिजे, तरच तुमच्याबरोबर काय करणार आहेत लोक, सोयरीक जोडणार आहेत. म्हणून समर्थ म्हणतात की कष्ट नसेल आळस असेल नुसता तर सगळं काहीच मिळणार नाही हो. ना अंथरायला मिळेल ना पांघरायला मिळेल, खायला मिळणार नाही, साधं जेवायला मिळणार नाही, कपडे घालायला चांगली मिळणार नाहीत, अंथरायला काम चांगलं मिळणार नाही, पांघरायला मिळणार नाही. हे सगळं नाही मिळाल्यावर सोयरे धायरे पण होणार नाहीत, कुणी तुमच्याशी मैत्री करणार नाही. का तर दरिद्री भिकारी कोण मैत्री करणार आहे हो. म्हणजे कोणी इष्ट नाही मित्र नाही, पाहता कोठे ओळखी नाही, आश्रय विन परदेशी, म्हणजे आश्रय असून सुद्धा म्हणजे तो भारतात राहून सुद्धा कसा असतो, परदेशी असल्यासारखं, त्याला कुणीच नाही. ही अवस्था कशाने केली हो, आळसाने. लक्षात ठेवा, कष्ट करण्याची तयारी ठेवा. समर्थ म्हणतात की ते बघा गावामध्ये आम्ही लहानपणी ऐकायचो बघा, कटाळ्या म्हणायचे, सोडलाय कटाळ्या, म्हणजे एक बैलाचं पिल्लू काय करायचे, लहानपणी देवाचं म्हणून सोडून द्यायचे, आणि मग त्या बैलाला म्हणजे ते लहान पिल्लू असतं ते वासरू असेल तोपर्यंत ते कुठं पण म्हणजे असं चरणार, आणि ते शेवटपर्यंत म्हणजे त्याला कोणी कशाला जुंपत नाही, नांगराला जुंपत नाही, तो कटाळ्याच असतो. नुसतं काय करत असतो, शेतामध्ये कुणाच्याही शेतात जाऊन खात असतो, बिनधास्त राहत असतो. मग ते कटाळ्यासारखी अवस्था करून घेऊ नका. समर्थ म्हणतायत की कटाळ्यासारखी अवस्था करून घेऊ नका हो, कुठं बी बोंबलत फिरू नका,
कष्ट करा, जेणेकरून आपण कष्ट केले तरच काय होणार आहे हो, देशाची प्रगती होणार आहे. देशाची झाली म्हणजे गावाची, स्वतःच्या घराची होईल आधी, मग नंतर गावाची, नंतर तालुक्याची, नंतर जिल्ह्याची, नंतर राज्याची, नंतर देशाची, अशी प्रगती होईल. आपला काहीतरी हातभार लागला पाहिजे हो, काहीतरी देशकार्यामध्ये, जगामध्ये आपण काहीतरी उत्तमाचं कार्य करता आलं पाहिजे. नाहीतर त्या कटाळ्यासारखी अवस्था करून घ्यायची नाही. तेने कैसे करावे, काय जीवेशी धरावे, करावे की वाचावे की मरावे, कोण्या प्रकारे. अशा व्यक्तीनं काय करायचं समर्थ? म्हणजे जीव द्यायचा, जगायचं का मरायचं? समर्थ म्हणले मरायचंय कशाला, जगायचं आहे ना. जगायचंय तर कष्ट करून जग, लाज धरून जगू नको. मी मोठ्या घराण्यातला जन्माला आलेलो व्यक्ती आहे आणि मी हे काम कसं करू, असा विचार आपल्या अंतर येतो. बघा, आपण म्हणतो की बघा काय म्हणतात ना, ती म्हण आहे पूर्वीच्या काळीची, काय हो, फुगिरी जात नाही आपली. काय, आपले जे पूर्वज श्रीमंत होते तसं आता नाही ना परिस्थिती आपली. तर त्या श्रीमंतांनी कसं म्हणजे आपल्या पूर्वजांनी कसं कष्ट करून ते मिळवलेलं, त्या गोष्टीकडं आपलं लक्ष पाहिजे. कष्ट करता आलं पाहिजे हो. अखंड कष्ट केलं तर काय होणार आहे, हे असं प्रश्न विचारायची वेळच येणार नाही ना. जगावे की मरावे. अरे समर्थ म्हटले मरण्यासारखं काय, मरण हे येणारच आहे, परंतु जेवढा काळ तुला जगायला दिलाय तेवढ्या काळात तुला कष्ट करून जगता आलं पाहिजे, कष्ट करून कमवून खाता आलं पाहिजे. नाहीतर त्या कटाळ्यावानी अवस्था होऊ देऊ नका. याला जबाबदार कोण आहे? समर्थ म्हणतात अखंड आपली परंपरा आहे. अखंड आपण मुलांना जे सुखसुविधा देतोय आणि त्याला कष्ट, गाडी देतोय, पैसे देतोय पेट्रोलला, म्हणजे पॉकेट मनी पाहिजे तेवढं खरंच. मग ते शाळा नीट शिकत नाही, अभ्यास करत नाही, मग धड काम करत नाही शेतामध्ये, मग ते काय होतंय हो, कटाळ्याच ना. कटाळ्या बनतंय ते मुलगं, काय होतंय, कटाळ्या. असं बनवू देऊ नका. समर्थ म्हटले कोणत्याही कामाची लाज वाटू द्यायची नाही. अहो चिखलात जरी जाण्याची म्हणजे दार जरी मोडायची वेळ आली तरी मोडता आलं पाहिजे. कारण का हो, कोरोनामध्ये लक्षात घ्या, ज्यावेळेस कोरोना आलता ना, ज्या व्यक्तीला शेती करता येत होती ना, त्या व्यक्तींना त्या कोरोनाची भीती वाटली नाही. लक्षात ठेवा, आहे असे जॉब सोडून दिले माणसांनी, शेती करत बसले, कष्ट केलं अखंड, भरपूर पैसे कमवले, नोकरीपेक्षा जास्त पैसे कमवले. म्हणजे कोणत्याही गोष्टीची लाज जर नाही धरली, शेती करण्यात कशाची लाज आली हो? प्रत्येक काम करता आलं पाहिजे. शेतीच काय, प्रत्येक कोणतंही काम करता आलं पाहिजे. आणि कोणतंही काम कमी दर्जाचं नसतंय. कारण का हो, रिलायन्स मॉलमध्ये सगळं विकलं जातं आहे ना, चप्पल, सुई सगळं विकलं जातं आहे ना. मग आपण त्यांना त्या जातीवरून बोलतो का? तिथं भाजीपाला विकला जातोय, कडधान्य विकली जात आहेत, कपडे विकले जात आहेत, चप्पल विकली जाते, सगळं. मॉलमध्ये आपल्याला काय भेटत नाही सांगा बरं? कोणताही मॉल घ्या. म्हणजे ह्या मोठ्या व्यक्ती दुसऱ्या कर्वे काय करत आहेत, माल विकायचंच काम करत आहेत ना. मग आपल्याला कशाची लाज आली? समर्थ म्हणतात की चांगलं कर्म करण्यामध्ये कोणतीही लाज धरण्याचं कारण नाही. लाज कुठली वाटली पाहिजे? एखाद्या मुलीची छेड काढताना किंवा वाईट कर्म करताना, चोरी करताना, कोणाला शिवी देताना, कोणाला मारताना आपल्याला लाज वाटली पाहिजे. म्हणजे वाईट कर्म करताना आपल्याला काय पडलं पाहिजे? शरम वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे. चांगलं कार्य करताना शरम लाज वाटण्याचं काहीही कारण नाही. ऐसे कोणी एके पुसले, कोणी एके उत्तर दिदले, श्रोती सावध ऐकले पाहिजे. आता समर्थ म्हणतात की असं कोणी विचारलं आणि कुणी उत्तर दिलं, हे श्रोत्यांनी काय केलं पाहिजे? सावध ऐकलं पाहिजे. लहान थोर काम काही केल्या वेगळे होत नाही, करंट्या सावध पाही सदैव होसी. लहान थोर काम नाही म्हणजे काय सांगितलंय हो? कोणतेही लहान मोठे काम केल्या वाचून काही व्हायचे नाही, म्हणजे आपोआप
कोणतंही लहान मोठं काम केल्याशिवाय आपोआप काय होणार नाही, लक्षात ठेवा. ह्यासाठी हे करंट आहे. समर्थ काय म्हणतात, लहान थोर काम काही केल्या वेगळे होत नाही, करंट्या सावध पाही सदैव होशी. म्हणून हे करंट्या नीट विचार कर, म्हणजे तू सुद्धा काय होशील, भाग्यवान होशील. म्हणजे समर्थांना आपल्याला काय सांगायचंय, लहान थोर न म्हणता काम करायला लाग, म्हणजे तुझंही नशीब उघडेल. म्हणजे लहान मोठं काम म्हणायचंच नाही, कुठल्याही कामाची लाज वाटू द्यायची नाही. चांगलं काम करतोय ना आपण, कुणाची चोरी तर करत नाही ना, चांगलं प्रामाणिकपणे आपण जे काम करतोय ते समर्थ म्हणतात कर रे, जेणेकरून तू उपाशी मारणार नाही. लक्षात ठेव, जो व्यक्ती लाजला त्याची प्रगती होत नाही. जो व्यक्ती बिनधास्त निर्धास्तपणे पडेल ते काम करतो बघा, म्हणजे त्याचा एकच देह, म्हणजे परमार्थात बी लाजत नाही आणि प्रपंचातही लाजत नाही. कोणतंही काम काय करणार. अहो आपण पाहिलंय स्वच्छता अभियानमध्ये मोठमोठे डॉक्टर, इंजिनियर, मोठमोठ्या पदावर म्हणजे अधिकारी, इवन कलेक्टर सुद्धा स्वतः झाडू घेऊन झाडतात. आम्ही स्वतः पाहिलेलं आहे. कधीही त्यांना कमीपणा वाटत नाही की ते मी एवढा मोठ्या पदावर मी कसा झाडू. लक्षात ठेवा, पुण्यामध्ये एक कंपनी आहे आणि त्या कंपनीचे ओनर म्हणजे लेडीज, म्हणजे स्वतः त्यांनी खूप शून्यातून काय केलं हो, ती कंपनी निर्माण केली. तर त्या कंपनीचं आपण नाव नाही घेते, लक्षात घ्या. ती लेडीज काय करते हो, आपल्याला तिला म्हणजे कोणत्याही कामगाराला आपल्या कंपनीमध्ये काम करताना कमीपणा वाटू नये म्हणून काय करतात, त्या स्वतः झाडू घेतात आणि झाडतात. करोडोची संपत्ती. लक्षात ठेवा, म्हणजे कोणतंही काम करण्यामध्ये कुणीही भेदभाव करू नये, कुणालाही कमी लेखू नये, हे समर्थांना सांगायचं. म्हणून समर्थ म्हणतात की लहान थोर काम काही केल्या वेगळे होत नाही, करंट्या सावध पाही सदैव होशी. अंतरी नाही सावधानता, यत्ने ठाकेना पुरता, सुख संतोषाची वार्ता तेथे कैची. अंतरी नाही सावधता. समर्थ म्हणले अखंड अंतरात दक्षता पाहिजे. आता अंतरात दक्षता नाही, प्रयत्न पुरता करवत नाही, म्हणजे कुठला प्रयत्न करायचाच नाही, पुढं जाण्यासाठी प्रयत्नच नाही केला. आता कोण नेणार आहे आपल्याला पुढं, स्वतः काहीतरी प्रयत्न केला पाहिजे ना, तरच आपण पुढं जाऊ शकतो. आपण जर प्रयत्नच नाही केला, पुढं जाण्यासाठी काहीच प्रयत्न नाही केला, तर आपल्याला उचलून कोणी पुढं ठेवणार नाही. ठेवा, आपल्यालाच पुढं जायचं. म्हणून समर्थ म्हणतात की यत्ने पुरता करवत नाही, अशा ठिकाणी सुख व संतोष याचे नाव तरी कसे निघेल. म्हणजे जो अंतरी सावध नाही व पुरा प्रयत्न करीत नाही त्याला सुख संतोष कुठून मिळणार. म्हणजे जो अंतरी सावध नाही व पूर्ण प्रयत्न करत नाही त्याला सुख संतोष काय मिळणार, कुठून मिळणार आहे त्या व्यक्तीला, नाही ना मिळणार. समर्थ म्हणतात अखंड सुख संतोष जर पाहिजे तर अंतरी काय पाहिजे हो, सावधानता पाहिजे, अखंड प्रयत्न करता आला पाहिजे. म्हणून आळस सोडावा, यत्न साक्षेपे जोडावा, दुच्चितपणाचा मोडावा थाराबळे. म्हणून आळस काय करायचा आहे, समर्थ म्हणतात सोडायचा आहे, आणि यत्न साक्षेप जोडावा म्हणजे काय हो, मोठ्या तत्परतेनं काय करायचं आहे, प्रयत्न करावा, आणि दुच्चितपणाचा मोडावा थाराबळे. दुच्चित मनात नसावं, कोणतंही काम करताना अंतरी काय नसावा हो, दुच्चितपणा नसावा. कारण दुच्चितपणा जिथं असेल तिथं कार्यच होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की दुच्चितपणाला काय द्यायचं नाही हो, थारच द्यायचा नाही. आपण दुच्चितपणाला थारा देतो म्हणून आपल्या संसारात आपल्याला काय होतात, खूप काही अडचणी येतात. म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला काय करायचंय, सावध प्रयत्न करत राहायचंय, अखंड प्रयत्न करायचाय, हर प्रकारे प्रयत्न करून दुच्चितपणाचा काय करायचा आहे हो, बिमोड करून टाकायचा आहे, तर आपलं काय आहे, कल्याण आहे. अन्यथा आपण दुच्चितपणा करत राहिलो तर आपल्याला काय मिळणार नाही हो, सुख संतोष मिळणार नाही. प्रातःकाळी उठत जावे,
प्रातस्मरामी करावे, नित्य नेमे स्मरावे पाठांतर. समर्थ काय सांगतात त्यासाठी सकाळी लवकर उठावं. आता काय करावं ते काय करा सांगतायत समर्थ आपल्याला. दररोज सकाळी लवकर उठून म्हणजे परमेश्वर स्मरण करावे आणि नित्य नेमाने पाठ केलेल्याची पुनरावृत्ती करीत जावी. विद्यार्थ्यांसाठी सांगितलंय, जे काही तुम्ही मनन करताय ना, वाचन करताय, मनन करताय, त्याची पुनरावृत्ती करता आली पाहिजे. तरच केलेलं पाठांतर काय होणार आहे, लक्षात राहणार आहे. लक्षात ठेवा. यासाठी सकाळी लवकर उठायचं आणि पाठांतर करायचं आणि नित्य नेमे स्मरावे पाठांतर. नित्य नेमाने काय करायचं, केलेलं पाठांतर आठवणीत म्हणजे आणायचं. म्हणजे आपलं काय होणार आहे, ते आठवणीत राहणार आहे अखंड. मागील उजळणी पुढे पाठ, नेम धरावा निकट, बाष्कळपणाची वटवट करूच नये. मागील उजळणी पुढे पाठ काय करतो आपण हो बघा, अशा प्रकारे पूर्वी पाठ झालेल्याची पुनरावृत्ती करून पुढे नवीन पाठ करण्याचा दृढ नियम करावा. कधीही बाष्कळपणाची बडबड करू नये. समर्थ म्हणतात की बाष्कळपणाची बडबड करणं चुकीचं आहे. प्रयत्न करत राहायचं की माझं पाठांतर होत नाही. का होत नाही समर्थ म्हणले, उठ ना लवकर, रोज सकाळी लवकर उठ, स्मरण कर, वाचन कर आणि ते पाठांतर कर. आणि दररोज केलेल्या पाठांतराचं काय कर, पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा ते कर. म्हणजे तुझ्या काय होईल, लक्षात राहील. अन्यथा काय होणार आहे हो, तुम्हाला काय होणार आहे, लक्षात येणार आहे का, ते नाही येणार. म्हणून समर्थ म्हणतात की मागील उजळणे पुढे पाठ, नेम धरावा निकट, बाष्कळपणाची वटवट करूच नये. दिशेकडे दुरी जावे, सुचिस्मंत होऊन यावे, येता काहीतरी आणावे रीते खोटे. काय समर्थ सांगतात, दिशेकडे दुरी जावे. पूर्वीच्या काळी शौचास कुठं जायचे हो, बाहेर जायचे लोक, शौचाला लांब जायचे, जेवायला घरी यायचे. आता काय होतंय, शौचाला घरी येतात, जेवायला लांब जातात. लक्षात ठेवा. म्हणजे आपण कुठंतरी आपल्या परंपरा काय करत आलोय, मोडीत काढत आलोय. म्हणून समर्थ या ओवीमध्ये काय सांगतायत, शौचास दूर जावे म्हणजे शौचादी देहधर्म म्हणजे लांब जावं आणि नंतर हातपाय वगैरे धुवून निर्मळ होऊन यावे. पण येताना काहीतरी घेऊन यावे. रिकाम्या हाताने येणे बरे नव्हे, शुद्ध होऊन यावे. समर्थांना काय सांगायचंय, पहिले लोक काय करायचे हो, शौचास लांब जायचे, नदी ओढ्यामध्ये आंघोळ करायचे, स्वच्छ होऊन यायचे आणि येताना जल वगैरे भरून आणायचे, काहीतरी काम करून यायचे सकाळी येतानाच, म्हणजे तिकडूनच स्वच्छ होऊन यायचं. म्हणजे समर्थांना काय सांगायचं आहे, दुसरे लोक काय करतील, वेगळा अर्थ घेतील, दुसऱ्याचं काहीतरी आणतील. लक्षात ठेवा, येताना आणायचं सांगितलंय म्हटल्यानंतर असा मुळीच अर्थ होत नाही. कष्ट करत राहा, अखंड कष्ट करत राहा, म्हणजे नेहमी कार्यरत राहा, हे समर्थांना आपल्याला सांगायचंय. धूत वस्त्रे घालावी पिळून, करावे चरण क्षाळन, देवदर्शन देवार्चन यथा सांग. समर्थ म्हटले, जे काही आहे व्यवस्थित स्वच्छ कपडे घाला आणि काय करा, देवपूजा वगैरे करा, यथा सांग करता आली पाहिजे. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, वस्त्र धुवून पिळून वाळत घालावी. बघा समर्थ किती सांगतायत आपल्याला. म्हणजे स्वतःची स्वतः कपडे धुवून सुकायला टाकायची आणि नंतर हातपाय धुवावे, देवाचे दर्शन घेऊन देवाची यथासांग पूजा करावी. म्हणजे देवदर्शन देवपूजन यथाशास्त्र काय करावे, संपूर्ण करावे. लक्षात ठेवा. काही फळाहार घ्यावा, पुढे व्यवसाय करावा, लोक आपला परावा म्हणत जावा. काही फळाहार घ्यावा. समर्थ काय म्हणतात की काहीतरी काय घ्यावा, थोडासा, नंतर थोडासा फराळ करावा आणि फराळ केल्यानंतर आपल्या उद्योग धंद्यास लागावे. तो उद्योग करीत असताना परक्या मनुष्यालाही आपलेपणाने वागवावे, म्हणजे आपलेसे करून घ्यावे.
हे मुख्य सूत्र ध्यानी धरून व्यवसाय करावा. अहो, एवढं सुंदर शिकवणारं कोण आहे? आपले आई वडील तर आपल्याला शिकवतात का असं? समर्थांनी अखंड काय शिकवलंय आपल्याला या ग्रंथामध्ये सांगा ना. विचार करायला गेलं तर किती उत्तमाची शिकवण दिली हो. म्हणून यज्ञ शिकवण नाम. कोणाशी कसं वागायचं, कोणाशी कसं बोलायचं, व्यवसायामध्ये कसं वागायचं समर्थांनी शिकवलंय. म्हणजे जो आपला नाही त्याला हे आपलेपणाने वागलं. बघा, आजकालच्या काळामध्ये माणसं मिळणं काय झालंय, मुश्किल झालंय. तिथंही काय पडतंय, लागू पडतंय आपल्याला. म्हणून समर्थ म्हणतायत अखंड की बाबा रे, कुणाचं मन तर अंतर दुखवू नको. प्रत्येकाला काय कर, आपलंसं कर. तर तुझा व्यवसाय काय होणार आहे, उत्तमाचा होणार आहे. सुंदर अक्षर लिहावे, स्पष्ट नेमस्त वाचावे, विवर विवरो जाणावे अर्थांतर. जो अभ्यास करतोय म्हणजे ज्याला पुढं जायचंय त्यांच्यासाठी हे सांगितले समर्थांनी. म्हणजे जो सद्गुरू आज्ञेत आहे, ज्याला अखंड काय करायचंय हो, उत्तमाचा प्रपंच संसार करून परमार्थ करायचंय, त्यांना कसं पुढं जायचं हे समर्थांनी यामध्ये शिकवलंय. म्हणजे अभ्यास करताना सुद्धा काय सांगितलंय समर्थांनी, सुंदर अक्षर लिहायचंय, स्पष्ट नेमस्त वाचावे. जे काही आहे ते स्पष्ट वाचता आलं पाहिजे, नाहीतर काय करे होईल हो. आणि स्पष्ट म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, सुंदर अक्षर लिहा, स्पष्ट सावकाश व नेमस्त वाचा आणि मनन करून अर्थातील रहस्य जाणून घ्यावे. म्हणजे सगळा अर्थ जाणून घ्या. म्हणजे अभ्यास करताना अडचणी येणारच नाहीत ना. समर्थ म्हणतात की अर्थ नेहमी काय करा, समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला काय होईल, त्याचा अर्थ व्यवस्थित काय होईल समजेल. नेमस्त नेटके पुसावे, विशद करून सांगावे, प्रयत्नविन बोलावे तेची पाप. बघा, नेमस्त नेटके पुसावे म्हणजे काय सांगितलंय, कुणाला काही विचारायचे ते स्पष्ट व योग्य प्रकारे काय करावे, विचारावे. आणि कोणी विचारल्यास सांगायचे असेल ते खुलासेवार स्पष्ट प्रांजळ सांगावे आणि अनुभवाशिवाय बोलू नये. तसं बोलणं पाप आहे असं काय करायचंय, मानायचंय. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, कुणाला काही विचारायचंय ते काय करावं, स्पष्ट विचारावं व योग्य प्रकारे विचारावं. नाहीतर काही माणसांना काय हो, तिड्यात विचारण्याची आणि तिड्यात बोलण्याची सवय, जेणेकरून काय होतं, म्हणजे तुम्ही जर प्रत्येक वेळेसच एखाद्या व्यक्तीला तिड्यातून बोलला किंवा घालून पाडून बोलला, योग्य विचार न करता बोलला, तर काय होईल हो, त्या व्यक्तीचा तुमच्याबद्दल असलेलं म्हणजे मनामध्ये काय होणार आहे हो, द्वेष भावना, मत्सर भावनाच वाढणार आहे ना. कारण तुम्ही जर त्या व्यक्तीला व्यवस्थित नाही बोलला. म्हणून समर्थ म्हणतात, नेमस्त नेटके पुसावे, विशद करून सांगावे, प्रयत्नवेन बोलावे तेची पाप. म्हणजे समर्थ काय म्हणतात, विचार करून बोललं पाहिजे. आणि तुम्ही अनुभवाशिवाय बोलला तर ते काय आहे, पाप आहे. सावधानता असावी, नीती मर्यादा राखावी, जनास माने ऐसी करावी क्रियासिद्धी. सावधानता असावी, समर्थांचं नेहमी शिकवण सावध. सावध का हो दिला असेल शब्द सावध, कारण अखंड विषय विकार आपल्याला फसवायलाच आलेत. अखंड उभेच आहेत आपल्या शेजारी. कधी हा माझ्या जाळ्यात सापडतोय आणि कधी ह्याला आम्ही पकडतोय, हेच एवढं विषयांचं कार्य आहे हो. म्हणून समर्थ म्हणतात की सावधानता असावी. अखंड प्रपंच परमार्थ करताना सावधानता असायला पाहिजे, कोणाच्या कचाट्यात नाही सापडायचं. नीती मर्यादा राखावी. सावधान म्हणजे काय हो, नीती मर्यादा म्हणजे नीती न्यायानं राहायचंय. कुणालाही म्हणजे समर्थ काय म्हणतात, नीती आपली सोडायची नाही. नीती न्यायानं काय करायचंय, आपल्याला वागायचंय. नीती मर्यादा राखावी
म्हणजे समर्थांना आपल्याला काय सांगायचंय, नीतीची मर्यादा सांभाळायची, सावधानपणे सर्वत्र वागायचंय आणि लोकांना पसंत पडेल असं आचरण असावे. बघा समर्थांना काय सांगायचंय, सावधानता असावी, नीती मर्यादा राखावी, जनासमाने ऐसी करावी क्रियासिद्धी. लोकांना जसं आवडतं, बघा समाजामध्ये बघा तुम्ही, जो मुलगा वात्रटपणे बोलतो, जो व्यक्ती वात्रटपणे बोलतो, काही कुणाला कसंही उत्तर देतो, त्या व्यक्तीकडं किती लोक जातात. त्या व्यक्तीशी बोलण्याचा बघा, एखादं भांडकुदळच असतं बघा, अख्ख्या गावामध्ये भांडकुदळ, त्या व्यक्तीशी संबंध ठेवतात का लोक, त्याला चांगलं म्हणतात का. जो व्यक्ती अखंड काय करत असतो, सर्वांशी व्यवस्थित बोलतो, प्रत्येकाचा मान राखतो, त्याच्याशी सगळे बोलत असतात बघा. म्हणजे त्यानं काही जरी बोलला नाही तरी त्याच्या त्या वागण्यातून, वागणं लोकांना आवडत असतं. काय आवडत असतं, वागणं आवडत असतं. म्हणून समर्थ काय म्हणतात की सावधानता असावी, नीती मर्यादा राखावी, जनास माने ऐसी करावी क्रियासिद्धी. म्हणजे जगाला म्हणजे लोकांना आवडल अशी काय असावी, आपली क्रियासिद्धी असावी. आलियाचे समाधान, हरिकथा निरूपण, सर्वदा प्रसंग पाहोन वर्तत जावे. आलियाचे समाधान, समर्थ काय म्हणतात, आलियाचे समाधान म्हणजे आलेल्याचे, अतिथी म्हणजे जे काय आपल्याकडे पाहुणे येतात, आले तर आपल्याला काय करता आलं पाहिजे, त्यांचं आपल्याला समाधान वाटलं पाहिजे. हो, कुणीतरी आपल्या घरी येते म्हणून आपल्याला काय वाटलं पाहिजे, समाधान वाटलं पाहिजे. म्हणजे अतिथींचं काय करायचंय, स्वागत करायचंय. हरिकथा किंवा निरूपण करीत जावे आणि नेहमी प्रसंग पाहून वागावे. समर्थ काय म्हणतात की आलियाचे समाधान, हरिकथा निरूपण, सर्वदा प्रसंग पाहून वर्तत जावे. म्हणजे आलेल्यांचं काय केलं पाहिजे, आपल्याला व्यवस्थित समाधानानं त्यांचं आपल्याला स्वागत करता आलं पाहिजे पाहुण्यांचं. आणि अखंड हरिकथा निरूपण म्हणजे श्रवण करायचंय, निरूपण करायचंय, अखंड परमेश्वराचं जे असेल ते आपल्याला काय करता आलं पाहिजे. आणि सर्वदा प्रसंग पाहून वर्तत जावे, प्रत्येक प्रसंग पाहून आपल्याला काय करायचं, वर्तन करायचंय, स्वतःचं आचरण तसं करायचंय. म्हणजे लोकांना आवडल असं, पाहुण्या रावळ्यांना आवडल असं आचरण आपल्या देहाकडून अखंड झालं पाहिजे. ताळ धाटी मुद्रा शुद्ध, अर्थ प्रमेय अन्वये शुद्ध, गद्य पद्ये दृष्टांत शुद्ध अन्वयाचे. ताळ धाटी मुद्रा शुद्ध, समर्थ काय म्हणतात की ताल, छंद, धाटी म्हणण्याची पद्धत, मुद्रा म्हणजे चेहरा, हावभाव ही गाताना काय असावी, शुद्ध असावी. अर्थ, सिद्धांत व अन्य हेही काय असावे, शुद्ध असावे, बिनचूक सांगावे. तसेच गद्य पद्य व दृष्टांत हे शुद्ध असून सुसंबंध असावे. म्हणजे काय करायचंय हो, ताळ धाटी मुद्रा शुद्ध, अर्थ प्रमेय अन्वये शुद्ध, गद्य पद्ये दृष्टांत शुद्ध अन्वयाचे. गाणे वाजवणे नाचणे, हस्तन्यास दाखवणे, सभारंजके वचने, आडकथा छंदबंद. गाणे वाजवणे नाचणे म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की ताल, छंद, धाटी जी काय आहे म्हणजे गाणे वाजवणे, नाचणे, हावभाव करणे, हावभाव, भाषण, सिद्धांत हे काय करायचंय हो, देवाला आवडलं असं पाहिजे आपल्याकडे. वचने, उपकथा, विविध छंदातील पद्ये अशी असावीत की त्याने काय व्हावं, भगवंताचा योग घडावा असं काय व्हावं, आपल्या हातून अखंड कर्म घडलं पाहिजे. म्हणजे समर्थांनी अखंड आपल्याला यत्न शिकवण दिलंय. का दिलंय हो, कसं वागायचं, कसं बोलायचं, कशातही करिअर करावं. थोडक्यात समर्थांनी काय सांगितलंय आपल्याला, कशातही करा. काय म्हणजे गद्य पद्य ताळ धाटी मुद्रा शुद्ध म्हणजे हस्तन्यास दाखवणे म्हणजे हात बघा, काहीच आडकथा छंद बंद म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, जे काही कर्म करणार आहे
ते कर्म कसं करायचंय, उत्तमाचं करायचं, लोकांना समाधान मिळेल असं कर्म करता आलं पाहिजे. दुष्कर्म नाही करायचं, लोकांना समाधान मिळेल. आता समाधान एखाद्याला विषय भोगण्यात मिळत असेल तर त्याच्यासोबत विषय भोगत नाही बसायचे. समर्थ म्हटले नाही नाही, आपल्याला कळलं पाहिजे लोकांचं समाधान म्हणजे काय, अंतरी समाधान झालं पाहिजे. म्हणजे चांगल्याच लोकांचं काय करता आलं पाहिजे, सेवा करता आली पाहिजे. नाहीतर काय होतंय, लगेच त्याला समाधान व्हावं म्हणून आपलं शरीर विकायचं नाहीये. त्याला लक्षात ठेवा या गोष्टी. म्हणजे एखादं परमार्थामध्ये म्हणजे ग्रंथामध्ये असं लिहिलंय म्हणून कुठलंही वाईट कर्म करतील तसं नाही चालणार. समर्थ म्हटले की नीती न्यायाला धरून जे कर्म असेल ते कर्म करत करत काय करायचंय हो, ते कर्म करत करत आपल्याला काय मिळवायचंय, म्हणजे लोकांना समाधान मिळेल असं कर्म करता आलं पाहिजे. त्यातून आपला संसार प्रपंचही पुढं गेला पाहिजे आणि परमार्थही पुढं गेला पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, नीती मर्यादा ओलांडायची नाही, नीती मर्यादेत राहून सर्व काही कार्य करायचे ते मग काही कार्य करा. लक्षात घ्या. म्हणजे नीती न्यायाला जे धरून आहे अशी कर्म आपल्याला करता आली पाहिजेत. नाहीतर लोक काय म्हणतात हो, शरीर विकावे लागे त्याशी, अन्न देतो उदराशी, शरीर विकावे लागे त्याशी. आणि जो आपल्याला आयुष्यभर पोसतोय त्याला कसं विसरून चालेल हो. जो परमात्मा अंतरीचा आपल्याला अखंड दिवस रात्र आपली काळजी करतोय त्याचं आपण काय देणं लागत नाही का. समर्थ म्हणतात म्हणजे अरे जे जो अन्न देतो उदराशी, शरीर विकावे लागे त्याशी, आणि अखंड जो आपल्याला आपली सेवा करतोय अखंड ह्या देहात राहून, त्याला विसरून कसं चालेल हो, नाही चालणार. म्हणून समर्थांनी काय सांगितले, बहुतांचे समाधान गाणे वाजवणे ए नाचणे, हस्तन्यास दाखवणे, समारंजके वचने आडकता छंदभंत, बहुतांचे समाधान राखावे, बहुतास मानेल ते बोलावे, विलग पडो नेदावे कथेमध्ये. बघा म्हणजे लोकांना हसवा, कशामध्ये, समाधान मिळेल म्हणून समर्थ हसवतात. बघा आपल्याला निरूपणात मध्ये पण हसवतात ना. परंतु समर्थ म्हणतात की काय हो, विलग पडून नेदावे म्हणजे परमार्थापासून अलिप्त होईल. एखादा व्यक्ती परमार्थातून अलिप्त होईल असं निरूपण किंवा असं बोलणं आपल्या वाचेतून नसावं. अखंड त्यानं काय करता आला पाहिजे, परमार्थ करेल असं वचन मुखामध्ये पाहिजे. कारण परमार्थ आपल्यामुळं जर एखादा परमार्थापासून विलग झाला तर त्याचं इतकं मोठं पाप नाही. बघा काय काय आम्ही स्वतः उदाहरणं पाहिलेत. काय हो, असं अधिष्ठान 10-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 2000 साली एका घरी अधिष्ठान स्थापना येणार होती. तर कुठल्या तरी मित्राने त्याला सांगितलं की नाही बाबा अधिष्ठान घेऊ नको, माणसं मरतात. अक्षरशः ते व्यक्तीनं अधिष्ठान आलेलं म्हणजे भाग आलेला नको म्हणला मला, की अधिष्ठान घेतलं की काय होतात, व्यक्ती घरातल्या मरतात. समर्थ म्हटले अरे कुठलंही देवाचं प्रतिष्ठापना घरामध्ये केली तरी देखील एक दिवस तुम्ही मरणारच आहे, लक्षात ठेवा. मग उद्या त्या देवात म्हणजे कुठल्याही देव जरी घरामध्ये असेल तरी मृत्यू येणार नाही असं नाही. कारण स्वतः परमेश्वराने अवतार घेतले, श्रीरामांचा अवतार घेतला, श्रीकृष्णांचा अवतार घेतला, अखंड त्यांना देह सोडावा लागला. म्हणजे मृत्यूवरती कोणी विजय मिळवलाय का हो आजपर्यंत. मग हा समर्थ म्हणतात की चुकीचं गैरसमज कशाला करून घ्यायचंय, की कोणाचं कशाला ऐकायचंय, की काय हो, लोकांचं उदंड वाजी आणू नये, लोकांचे उकलावे हृदय, तरी मग स्वभावे होय नामघोष. काय सांगितलं, लोकांचं उदंड वाजी आणू नये, लोकांना काय करू नये, काय आणू नये. समर्थ सांगतात की लोकांना फार कंटाळा येईल असं काय होऊ नये, बोलू नये. लोकांना कंटाळा येईल असं बोलायचं नाहीये. आणि हे करू नये काय, त्यांची अंतकरणे प्रसन्न करावी. म्हणजे निरूपण करताना सुद्धा कसं करायचंय हो,
लोकांना फार कंटाळा येईल असं काय करायचं नाही, बोलायचं नाही. आणि त्यांचे अंतकरण काय करायचे, प्रसन्न करावी. म्हणजे ते आपोआपच नामघोष करू लागतात. म्हणजे जनाची हृदय उकलून लोक सहज स्फूर्तीने नामघोष करतील असं बोलावं. म्हणजे आपल्या प्रत्येक बोलण्यामध्ये परमेश्वराच्या नामस्मरणाला कसं लोक लागतील, म्हणजे परमार्थ करण्याला कसं प्रवृत्त होतील असं आपलं काय पाहिजे, बोलणं पाहिजे. समर्थांना हे आपल्याकडून काय आहे, अभिप्रेत आहे. भक्ती ज्ञान वैराग्य योग नाना साधनाचे प्रयोग जेने तुटे भवरोग म्हणन मात्रे. भक्ती ज्ञान वैराग्य योग, समर्थांनी काय सांगितलंय हो, भक्ती ज्ञान वैराग्य योग ज्यांचे मनन केल्यानेच संसार रूप रोगाचे निवारण होईल अशा अनेक साधनांचे प्रयोग कथेत सांगावे. बोलण्यात भक्ती ज्ञान वैराग्य योग व अनेक साधनांचे मार्ग विशद करून सांगावे की त्या श्रवणाच्या मननाने भवरोग काय होईल, निवारण व्हावे. म्हणजे भक्ती ज्ञान वैराग्य योग येईल असं काय करायचंय हो, नाना साधन सांगायचेत. वा जेने तुटे भवरोग मनन मात्रे. म्हणजे विषय विकारांचे जे भोग आहेत, म्हणजे रोग आहेत अंतरी आपल्या, ते आपल्या निरूपणाने जावेत अशी कथा असावी हो. समर्थांना सांगायचंय काय, येतने शिकवण नाम. काय शिकवलंय आपल्याला समर्थांनी, आपल्याला जे येत नाही ते समर्थ अखंड आपल्याला शिकवतायत. काय शिकवताय तो, कसं लिहायचं, कसं वाचायचं, कसं बोलायचं, समाजामध्ये राहताना कशी नीती सांभाळायची, कसं लोकांना कसं परमार्थाला लावायचंय हे शिकवतायत. अखंड प्रत्येकामध्ये काय करायला हो, चांगलं कर्म करण्याची इच्छा निर्माण व्हावी असं काय पाहिजे, आपल्या बोलण्यात सामर्थ्य पाहिजे. कारण का हो, आणि आपलं बोलणं चालणं पण तसं पाहिजे. समाजामध्ये आपण एक आदर्श घडलं पाहिजे हो, आदर्श. जेणेकरून काय होणार आहे, आपण जर आदर्श असेल समाजासाठी, इतरांसाठी, तरच आपल्या बोलण्याचा काय पडणार आहे, प्रभाव पडणार आहे. म्हणजे आपल्या बोलण्यात आचरणात काय पाहिजे हो, भक्ती ज्ञान वैराग्य पाहिजे. आणि जेणेकरून भवरोग काय होणार आहेत, तुटणार आहेत. जैसे बोलणे बोलावे तैसेची चालणे चालावे मग महंत लीळा स्वभावे अंगी बाणे. जैसे बोलणे बोलावे, समर्थ काय म्हणतात, जसं आपण बोलतो तसंच काय करावं. बघा, बोले एक चाले एक. आता बघा, एक कीर्तनकार होते आणि त्यांनी कीर्तनामध्ये काय सांगितलं की वांगी खायची नाहीत. बघा, ते चातुर्मासात वांगी खात नाहीत. मग महाराजांनी सांगितलं की चातुर्मासात वांगी खायची नाहीत, सगळ्यांना उपदेश केला हो. आणि घरी आले, बायको पण होती ना कीर्तनात, घरी आले, बायको म्हटले आता काय, भाजी बनवली, परंतु आताच तुम्ही सांगितलं ना की चातुर्मासात वांगी खायची नाहीत, मग आता ती भाजी फेकून द्यावी लागेल. त्यावेळेस ते महाराज काय म्हणाले पत्नीला, आणि इकडे ती पुराणातली वांगी पुराणातच, ते जिथं कीर्तन झालं तिथंच ते सोडून द्यायचं, आपल्यासाठी ते लागू पडत नाही. मग समर्थांना हे अभिप्रेत नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात हो, की जैसे बोलणे बोलावे तैसेची चालणे चालावे मग महंत लीळा स्वभावे अंगी बाणे. म्हणजे महंत म्हणजे मोठेपणा अंगी येण्यासाठी जसं आपण बोलतो तसं आचरण करता आलं पाहिजे. म्हणजे जसं बोलणं बोलावं तशाच रीतीने वागत असावे, म्हणजे महंती वाढेल. म्हणजे सहजच, म्हणजे महंती वाढेल, अन्यथा महंती वाढणार नाही. युक्तिविन साजरा योग तो दुराशेचा रोग संगतीच्या लोकांचा भोग उभा ठेला. युक्तिविन साजरा योग काय सांगितलंय हो, युक्तिविन साजरा योग म्हणजे योग, जसं बोलणं बोलावं तशाच रीतीने वागत असावे, म्हणजे महंती सहजच अंगी बांधते. म्हणजे योग महंतीचे कार्य चांगले असले तरी ते कौशल्य वाचून असेल तर तो दुराशेचा रोग असे समजावे.
संगतीच्या लोकांचा भोग मात्र त्यामुळे उभा राहतो, ओढावतो. म्हणजे युक्ती वाचून जीव, परमात्मा संयोगा वाचून योग, म्हणजे ती दुराशेची काय होय, पोती होय. म्हणजे संगतीच्या लोकांचा त्याने भोग मात्र ओढवतो. अभेद म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, जशी संगत असेल तसा योग घडतो. का जशी संगत असेल व्यक्तीला संगतीचा परिणाम. प्राण्यांना सुद्धा बघा, 2 पोपट होते, संगतीचा भाग आला म्हणून सांगण्याचा योग आला. बोध ऐका, 2 पोपट होते. एक पोपट साधूंच्या आश्रमात जातो, म्हणजे 2 पोपट म्हणजे सख्खे भाऊ एका दिवशी जन्मलेले. एक गुंडांच्या घरी जातो. आता जो पोपट ज्याला गुंडाची संगती मिळाली तो काय म्हणायचा हो, पाहुणे घरात आले की त्यांना काय म्हणायचा, ए कशाला आलाय, उठ चालता हो. भाषा कशी, जी भाषा म्हणजे संगतीचा योग. समर्थ म्हणतात जशी संगती असेल तसाच योग घडणार आहे. मग तो पोपट त्या जो गुंड होता त्याच्यासारखाच बोलत होता. आणि जो साधूच्या घरी राहत होता, कोणी अतिथी आले तर काय म्हणायचा हो, या बसा, पाणी प्या, काहीतरी गोडधोड खा, असं बोलायचा. म्हणजे लक्षात घ्या, जशी संगती असेल तसा योग घडणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात सदा संगती सज्जनाची धरावी. सुसंगतीपणा असेल तर काय होत नाही हो, जीवनात कोणता अडथळा येत नाही. अन्यथा काय होतं, खूप काही अडचणी येतात आपल्याला. काय येतात, खूप काही अडचणी येतात. जर संगत आपल्याला वाईट असेल, वाईट लोक कधीही आपलं चांगलं म्हणजे चांगलं चिंतू शकत नाहीत. लक्षात ठेवा, कारण त्याची संगत, त्याची वृत्तीच कशी आहे, वाईट आहे, अखंड. म्हणून समर्थ म्हणतात की काय करता आलं पाहिजे हो, अखंड चांगल्या संगतीत आपण राहिलो. आता एखादा मित्र परमार्थ करत असेल, परंतु समजा वेगळा परमार्थ असेल, त्याचा धर्म जात कोणतीही असू द्या, फक्त तो परमार्थ नीती न्यायाने जर तो व्यक्ती वागत असेल, त्याच्या संगतीत जर आपण असू तर आपल्याला सुद्धा आपण काय चुकीचं कर्म करतो हे काय होते हो, जाणीव होते. लक्षात ठेवा. म्हणून संगत फार महत्वाची आहे. संगती म्हणून समर्थांनी ओवीच दिली, काय, युक्तीविन साजरा योग, तो दुराशेचा रोग, संगतीच्या लोकांचा भोग उभा ठेला. ऐसे न करावे सर्वता, जनास पावू नये व्यथा, हृदयी चिंतावे समर्था, रघुनाथ जीशी. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, ऐसे न करावे सर्वता, जनास पावू नये व्यथा, हृदयी चिंतावे समर्था, रघुनाथ जीशी. काय करायचंय, अखंड हृदय कुणाला धरायचंय हो, त्या रघुनाथाला. अखंड समर्थांना चिंतात, म्हणजे अखंड नामस्मरण करायचंय. श्रीरामांचं करा, म्हणजे तुम्हाला जे सद्गुरु परंपरेनं नामस्मरण दिलंय ते अखंड आपल्याला करता आलं पाहिजे. अखंड समर्थांना चिंतायचंय म्हणजे काय हो, प्रत्येक कर्म करताना आपल्याला जाणीव झाली पाहिजे की समर्थांनी आपल्याला काय शिकवलंय, आपण काय केलं पाहिजे, याची काय पाहिजे हो, आपल्याला अंतरी जाणीव पाहिजे. उदास वृत्तीस मानावे जन, उदास वृत्तीस मानवे जन, विशेष कथा निरूपण, रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. उदास वृत्तीस मानवे जन. समर्थ काय म्हणतात की जसं जनावर म्हणजे जनावर ओझे घालून त्यांना त्रास देऊ नये, अंतकरणामध्ये समर्थ श्रीरामचंद्राचे ध्यान करीत असावे. म्हणजे समर्थ काय म्हणतात, निरपेक्ष निर्धेप वागणे. म्हणजे उदास वृत्ती लोकांना फार आवडते. विशेष करून कथा निरूपण, अध्यात्म निरूपण करीत असावे व श्रीराम कथेने ब्रह्मांड भेदावे. श्रीरामचंद्राची कथा ब्रह्मांडाच्या पलीकडे न्यावी. म्हणजे काय, कसं चरित्र होतं श्रीरामांचं, अजूनही लोक मानतात ना. श्रीराम म्हटलं की आपल्या पुढं काय उभा राहतो, नीती न्यायाने वागणारा राजा, एक पत्नीव्रत, एक बाणी, एक वाणी. म्हणजे एवढं ह्याच्यामध्ये कसोटीत राहायचे, म्हणजे नीती न्यायाने वागायचे, हे आपल्या पुढं काय होतं, उभं राहतं. म्हणून समर्थ म्हणतात की उदास वृत्तीस मानवे जन, विशेष कथा निरूपण,
रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. अहो अशी रामकथा करायची. अंतरी घेता आलं पाहिजे हो. विवेक वैराग्य त्यांच्यासारखी नम्रता आपल्याकडे असावी, नीती मर्यादा असावी, जेणेकरून आपण ती कथा आपल्या रूपामध्ये ब्रह्मांडाच्या पलीकडे नेऊ शकतो. लक्षात ठेवा. म्हणजे आपल्यामध्ये एवढं सामर्थ्य दिलंय समर्थांनी की आपण काय करू शकतो, त्या परमेश्वरासारखं आपण वागू शकतो. एवढं सामर्थ्य अखंड समर्थांनी आपल्यामध्ये दिलेलं आहे. सांग महंती संगीत गाणे, ते वैभवास काय उणे. नभा माझी तारांगणे तैसे लोक. काय सांगितलंय हो? सांग महंती संगत गाणे, तेथे वैभवास काय उणे. जिथं अखंड परमेश्वराचं गुणगान गायलं जातंय तिथं कशाला कमी आहे हो? कशालाच नाही. म्हणून समर्थ म्हणतात काय, सांग महंती, जिथं परमेश्वराची महंती सर्व उपयुक्त लक्षणांनी युक्त महंती व सुंदर गायन अशी जोड जमेल तिथं वैभवाला काय कमी आहे हो? जिथं परमेश्वरच अखंड परमेश्वराचं नामस्मरण केलं जातंय तिथं वैभवाला कमीच नाही. हे समर्थांना सांगायचंय. अशा पुरुषाजवळ आकाशातील ताऱ्याप्रमाणे असंख्य लोक गोळा होतात. लक्षात ठेवा. समर्थ म्हणतात सांग महंती संगीत गाणे, ते वैभवास काय उणे. नभा माझी तारांगणे तैसे लोक. अहो ज्या व्यक्तीच्या मुखामध्ये अखंड परमेश्वराचं नामस्मरण आहे तिथं काय होतील व जसे तारे गोळा होतात ना तशी लोक काय होतील व गोळा होतील असं समर्थ म्हणतायत. कारण का हो, त्याच्याकडं काय आहे तेवढा संगीत परमेश्वराचं सामर्थ्यच एवढं आहे मुखामध्ये की अखंड काय होतंय, निरूपण त्या भगवंताचंच निघतंय. अखंड नामस्मरण त्या परमेश्वराचंच निघतंय. अखंड म्हणजे अखंड त्या परमेश्वराला वाहून दिलेलं आहे. अशा व्यक्तींकडं ताऱ्याप्रमाणे लोक काय होतात व जमा होतात. अकलबंद नाही जेते, अवघेची विस्कळीत ते येते आकले विनते काय आहे. अकलबंद नाही जेते म्हणजे हर प्रकारे काय समर्थ म्हणतात की बुद्धी मोठी पाहिजे. अकले वाचून कोणाला काय साधायचे आहे. ज्या ठिकाणी अकलेची बुद्धीची मर्यादा नाही ते सगळा काय असतो, गोंधळ असतो. एका अकलेशिवाय जगात दुसरं काय आहे. जेथे अकलेचा बंद नाही ते साराच काय आहे, गोंधळ. म्हणजे अकले वाचून गुण असून माणूस काय होतो, वाया जातो. म्हणजे बुद्धी नाही, परमेश्वरानं बुद्धी दिली चांगली परंतु कर्म वाईट करतोय. बुद्धी दिली देवानं परंतु काय करतो, दहशतवाद करतोय. दहशत म्हणजे लक्षात घ्या, परमेश्वरानं चांगली बुद्धी दिली पण हा काय करतो, काहीतरी वाईट घडवून आणून लोक काय करतो, हजारो लोक मरतील असं कृत्य करतात ना ते दहशतवादी. म्हणजे समर्थ म्हणतात की बुद्धी चांगली दिली पण आपलं कर्म चांगलं नाही ना, करतोय ते कर्म चांगलं नाही. मग ह्या अशा व्यक्तीला देव पावणार आहे का हो? नाही पावणार. कुठलाच देव पावणार नाही. लक्षात ठेवा. जो व्यक्ती निष्पाप जीवांना हानी पोचवतो जाणून बुजून अशा व्यक्तींना नरकात सुद्धा जागा नाही. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हणतात मग जन्माला येऊन उपयोग काय अशांचा. कारण अखंड काय करत असतात हो, ते अखंड काय करत असतात, माणसं निष्पाप जीवांचा काय घेत असतात, बळी घेत असतात. लक्षात घ्या. अशा लोकांना काय होणार नाही, देव पावणार नाही. लक्षात ठेवा. आणि हे म्हणतात की मी काय करीन, खूप काय करेन, पाप केलेलं काय होईल, माझं धुवून टाकेल, एवढं पुण्य करेन. एवढं सोपं आहे? नाही सोपं. म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक कर्म चांगल्या संगतीत राहून करता आलं पाहिजे. कारण संगत फार महत्वाची आहे. सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वता नावडो. म्हणजे आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, सुसंगती घडली पाहिजे ना आपल्याकडून. सुसंगती घडली पाहिजे, अन्यथा काय होणार आहे हो. सुसंगती घडली तर सृजन वाक्य कानी पडणार आहे.
आणि नंतर कलंकमतीचा जाणणार आहे. लक्षात ठेवा किती महत्व आहे. कसलं लिखाण करून ठेवलंय समर्थांनी आपल्यासाठी. प्रत्येक संतांचं लिखाण ऐकलं की आपल्याला कळतं की त्यांना काय शिकवायचंय. आपल्याला काय संत परंपरेनं काय शिकवायला आले तो आपल्याला अखंड काय सांगितलंय समर्थांनी आपल्याला की बाबा रे चांगल्या मार्गाने कर, चांगला अभ्यास कर, चांगल्या मार्गाने जे काय तुला मिळवायचं आहे ना खुशाल मिळव, पण ते कसं हो नीती मर्यादा धरून. वाईट मार्गाने काय मिळवू नको. कारण काय हो प्रत्येक गोष्ट हितच राहणार आहे, नश्वर आहे. हे सगळं काय आहे नाशिवंत आहे. एक दिवस सगळं जग बुडणार आहे. एवढं समजून सांगतायत समर्थ एवढं सुद्धा सांगतायत की बाबा कुठल्या कामाला काय करू नको. यत्न शिकवण प्रयत्न कसा करायचा हे समर्थांनी अखंड या यत्न शिकवण नाममध्ये सांगितलेलं आहे. अरे बाबा रे प्रयत्न करायचा सोडू नको. कुठलंही काम कमी जास्त मानू नको. कुठलंही काम मोठं नसतंय, कुठलंही काम छोटं नसतंय. ज्यातून पैसे मिळतायत आणि आपला उदरनिर्वाह चांगला होतोय त्या प्रत्येक काम आपल्याला करता आलं पाहिजे. नीती मर्यादेत राहून करता आलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीची लाज वाटू द्यायची नाही. हे समर्थांनी आपल्याला शिकवलंय. उद्योगधंदा करा. अहो स्पष्ट स्वारी आपल्याला सांगते काय हो उद्योगधंदा करा जेणेकरून तुमचा उदरनिर्वाह उत्तमाचा होईल. अन्यथा सुरुवातीलाच ओवी दिली ना काय हो दुर्बळ नाचारी ओढगस्त आळशी खादाडरी नगस्त मूर्खपणे अवघे व्यस्त काहीच नाही. काहीच मिळणार नाही. लक्षात ठेवा अशी अवस्था आपली होऊ नये. कारण आपण जर नुसतं कॉटवर झोपून राहिलो तर तुम्हाला मुलगी पण मिळणार नाही. लक्षात ठेवा. मुलगी मिळाली नाही तर तुमचा संसार होणार नाही. आणि संसार नाही झाला तर सोयरे धायरे राहतील का ना. ते तुम्हाला कोण असणार आहे. कोणच नसणार आहे ना तर इष्ट सोयरे ना मित्र. लक्षात ठेवा अशी अवस्था होऊ नये असं वाटत असेल म्हणजे 400 वर्षापूर्वी हा धोका ओळखलाय समर्थांनी. प्रत्येक तरुणाला आव्हान केले की स्वतःची देहाची अवस्था अशी होऊ देऊ नका. परमार्थ उत्तमाचं काय करा, कर्म करा, उद्योगधंदा करा. नोकरीच्या मागे लागू नका. मिळेल एखाद्याला नशिबानं मिळाली त्यात पण शोक करायचा नाही. त्याच्या नशिबानं. लक्षात ठेवा. उद्योग करा. समर्थ अखंड काय म्हणतायत काही कष्ट करा हो. कष्ट करा हे समर्थांनी अखंड आपल्याला सांगितलंय. यत्न शिकवणमध्ये समर्थांनी काय सांगितलंय स्पष्ट सांगितलंय की कष्ट करून योग्य मार्गाने काय करा पैसा मिळवा. आकलबंद नाही जे ते अवघेचे विस्कळीत ते एके आकली विनते काय आहे. घालून अकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांडा होणी जाड ते कैचे आणले द्वाड करंटपण. घालून अकलेच अक्कल बघा काय जण लय अक्कल पाजळवतात. काही अक्कल नसते. देवापर्यंत जाण्याचा मार्ग सापडला तरी लोक काय करतात व स्वतःच्या बुद्धीनं ते सगळं काय करतात घालवतात. म्हणून समर्थ म्हणतात की बुद्धी मोठी पाहिजे. अकले वाचून कोणाला काय साधायचं आहे म्हणजे बुद्धी वाचून कोणाला काय साधणार नाही. ज्या ठिकाणी बुद्धीची मर्यादा नाही ते सगळा काय असतो गोंधळ असतो. एके अकलेशिवाय जगात दुसरं काय आहे का हो एका बुद्धीशिवाय. म्हणजे जेथे अकलेचा बंद नाही ते साराच गोंधळ. अकले वाचून गुण असून माणूस काय होतो वाया जातो. बुद्धीचा वापर जर योग्य नाही केला तर माणूस काय करतो वाया जातो. म्हणून समर्थ म्हणतात की अकलेचा तणाव मोठा असावा. अकलेचा विस्तार करून ब्रह्मांडापेक्षाही काय व्हावं मोठं व्हावं. ते सोडून त्या ठिकाणी हा अपेक्षी करंटपणा कोठून आणला. म्हणजे करंटपणा कुठं राहिलो कुठंच राहणार नाही ना. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की बाबा काय करा अक्कल वापरा पण कुठं परमार्थात. अखंड परमार्थात वापरा. प्रपंच करा. उत्तमाचा नीतिमर्यादा म्हणजे नीतिमर्यादेत राहा तर काय होईल व तसा प्रयत्न करा. प्रयत्न काय झाला पाहिजे अखंड आपल्याकडून आपली बुद्धी ही प्रयत्न करण्याकडे लागावी. नाहीतर काय हो काय उपयोग नाही. समर्थ म्हणतात प्रयत्न जर नसेल तर सगळं असून अकलेचा कांदा बंद. म्हणजे इथं ओवी दिली समर्थांनी काय घालून अकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांडाहून जाड
ते कैचे आणले द्वाड करंटपण. अक्कल वापरून ह्या ब्रह्मांडापेक्षाही मोठं होता आलं पाहिजे. संत झाले ना हो, स्वतःची बुद्धी वापरून संत अखंड काय झाले हो, खूप मोठे झाले. म्हणजे तसं आपल्याला मोठं होता आलं पाहिजे. येथे आशंका फिटली बुद्धी यत्नी प्रवेशली, काही एक आशा वाढली अंतकरणी. येथे आशंका फिटली, समर्थ काय म्हणतात, एवढ्याने शंकेचे निरसन झाले. प्रयत्न करण्याकडे बुद्धी काय झाली आपली वळली व त्यामुळे अंतकरणामध्ये भाग्योदयाची थोडीशी आशा उत्पन्न झाली. म्हणजे बुद्धी प्रयत्नशील झाली. श्रोत्यांच्या मनात कर्तृत्वाचा काय भरला, उत्साह भरला ना. बैठकीत आज प्रत्येक जण हरून जात नाही हो, हरतच नाही. लक्षात घ्या, अखंड काय करत असतो, परमार्थाकडे त्यांची काय बुद्धी वापरून ते काय करतात, अखंड व्यवसाय उत्तमाचा, परमार्थ प्रपंच उत्तमाचा, संसार उत्तमाचा करतायत ना. म्हणून समर्थ म्हणतात असं केलं तरच काय होणार आहे हो, तरच समर्थांची ही ओवी काय झाली हो, सार्थक झाली ना. शेवट दिली समर्थांनी ती. येथे आशंका फिटली बुद्धी यत्नी प्रवेशली. एवढं समर्थांनी सांगितल्यानंतर प्रयत्नाकडे बुद्धी जर प्रवेश झाला बुद्धीचा, तर काय होईल, अंतकरणी काहीतरी आशा वाढेल हो मोठं होण्याची. म्हणून समर्थ काय म्हणतात हो, की आपली बुद्धी प्रयत्नाकडे वळवता आली पाहिजे. प्रत्येकानं ह्या यत्न शिकवण नाममध्ये समर्थांना काय सांगायचं आपल्याला, की आपली बुद्धी अखंड प्रयत्नाकडे आपल्याला वळवता आली पाहिजे. आणि यामुळं अंतकरणामध्ये काय होणार आहे, आशा आपली काय होणार आहे, प्रफुल्लित होणार आहे. मग आपल्याकडून उत्तमाचा परमार्थही घडणार आहे आणि प्रपंचही घडणार आहे. लक्षात ठेवा, संसार हे घडणार आहे. म्हणजे समर्थांना आपल्याकडून अभिप्रेत काय आहे, तर अखंड संसार काय करायचा आहे, उत्तमाचा करायचा आहे आणि प्रयत्न करत राहायचे. समर्थ काय म्हणतात, अखंड प्रयत्न करत राहा. कारण का हो, प्रयत्नाशिवाय माणूस काय होत नाही, प्रगती होऊ शकत नाही. आणि प्रगती करायची असेल तर अखंड काय करता आला पाहिजे, प्रयत्न करता आला पाहिजे. हे समर्थांनी आपल्याला शिकवलंय. अखंड यत्न शिकवण नाम मध्ये काय दिलंय व समर्थांनी आपल्याला, जे येत नाही ते समर्थांनी अखंड शिकवण्याचा प्रयत्न या अखंड समासामध्ये समर्थांनी केलाय. आपल्याला जे येत नाही ते समर्थ आपल्याला शिकवतायत, अखंड आपल्याला शिकवतायत. लक्षात घ्या, आपले आई वडील देखील आपल्याला काय करू शकत नाहीत, शिकवू शकत नाहीत. एवढं उत्तमाचं समर्थांनी या दासबोध या ग्रंथामध्ये, या समासामध्ये, यत्न शिकवण नाम या समासामध्ये काय केलंय, उत्तमाची शिकवण आपल्याला दिलेली आहे. तेवढी शिकवण आपलं आचरणात आणून आपण उद्योगाकडे आपली बुद्धी वळवता आली पाहिजे, नोकरी सोडून नाही. लक्षात घ्या, समर्थ काय सांगतायत, की अरे तुझ्याकडे जर पैसे कमवण्याचं कुठलं साधन नसेल, त्यावेळेस तू काय केलं पाहिजे, उद्योग केला पाहिजे. कुठलंही काम कमी दर्जाचं नाही मानलं पाहिजे. कारण का हो, समाजामध्ये सर्वात जास्त महत्त्व कशाला आहे, पैशाला. मग तो ज्यातून मिळतो ते कर्म करण्यात लाज कसली आली आहे. परंतु ते कर्म करत असताना नीती मर्यादेचं काय करायचंय, पालन करायचंय. नाहीतर उद्यापासून काय करचाल, भ्रष्टाचार करायला सुरुवात करचाल. समर्थांनी सांगितलंय की काय पैसे कमवा, असं होता कामा नये. जे काही कमवायचंय ते नीती न्यायाने कमवायचंय, योग्य मार्गाने कमवायचंय. अन्यथा काय होईल हो, समर्थ म्हटले काही फायदा नाही. मग तुम्ही जर चुकीच्या मार्गाने पैसे कमवले तर त्याचे भोग तुम्हाला भोगायला लागतील ना. म्हणून समर्थ म्हणतात की येथे आशंका फिटली बुद्धी यत्नी प्रवेशली. ज्या वेळेस बुद्धी, आपली बुद्धी प्रयत्नाकडे काय करते, प्रवेश करते, काही एक आशा वाढली अंतकरणी, त्यावेळेस आशा अंतकरणी काय होते, वाढते. अंतकरणी काय होते, आशा वाढते. अन्यथा काय हो, काय उपयोग नाही ना. म्हणून समर्थ आपल्याला अखंड काय करतायत, शिकवतायत. येथे आशंका फिटली बुद्धी यत्नी प्रवेशली, काही एक आशा वाढली अंतकरणी. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे यत्न शिकवण नाम समास 9वा. जय जय रघुवीर समर्थ.